नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण अनेक महत्त्वाच्या घडामोडी सविस्तरपणे जाणून घेऊयात। निवडणूक आयोगाने शरद पवारांना मोठा धक्का दिलाय, कारण राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांकडे गेलेले आहे आणि आता शरद पवारांचं पुढचं पाऊल नेमकं काय असणार आहे, पवारांच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह नेमकं काय असणार आहे त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। आज दुपारी 4 वाजेपर्यंत शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि चिन्ह सुचवावं लागणार आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अशा नावाचा पक्ष म्हणून विचार होण्याची शक्यता आहे आणि उगवत्या सूर्याचा चिन्ह म्हणून त्याचा वापर केला जाण्याची शरद पवार गटाकडून शक्यता आहे। तर शरद पवार बैठकीमध्ये नेमकं काय म्हणाले ते आपण पाहतोय। शरद पवार यांची काल रात्री उशिरा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली। सूत्रांची माहिती आणि या निर्णयाची कल्पना होती, शिवसेनेचा निकाल पाहता काय होईल याची जाणीव झाली असं पवार या बैठकीमध्ये म्हणाल्याचंही सूत्रांकडून कळतंय। तर माघार घ्यायची नाही, मोठ्या ताकदीने पुढे जाण्याचा शरद पवार यांनी या बैठकीमध्ये निर्धार केला आणि निर्णय मांडला। तर पुढची बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडू असंही शरद पवार या बैठकीत म्हणाले। सूत्रांकडून ही माहिती कळतीये। आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे शरद पवार आज मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे। आज शरद पवार मुंबईमध्ये बैठक बोलावण्याची ही शक्यता आहे। बैठक घेऊन निवडणूक आयोगाला चिन्हाचं नाव कळवलं जाण्याची आज एक शक्यता वर्तवली जाते आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, आपण पाहतोय शरद पवार गटाला हा मोठा धक्का आणि त्याच पार्श्वभूमीवर आजची मुंबईतली ही बैठक बोलावण्याची शक्यता, काय अधिक माहिती? निश्चितच निकिता, ज्या पद्धतीने काल निवडणूक आयोगाने शरद पवारांना मोठा धक्का दिलेला आहे आणि तो अर्थातच अजित पवार गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह हे दोन्ही गेल्यामुळे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मोठा धक्का हा मानला जातो आणि आता त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती शरद पवारांची पुढची दिशा नेमकी काय असणार आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र शरद पवार गटाकडून जे काही सांगितलं जातंय त्यांना हा निकाल अपेक्षित होता आणि हा निकाल अपेक्षित असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाकडून या संदर्भातली तयारी सुरू होती। त्यामुळे यापूर्वीच शरद पवार गटाने नवीन पक्षाचं नाव काय असणार आहे, त्यासोबतच पक्षाचं नवीन चिन्ह काय असणार आहे या संदर्भातलं जे काही निर्णय होता तो याआधीच घेतल्याचं माहिती सुद्धा आता आपल्याला मिळते। काल जरी निकाल लागलेला असला तरी सुद्धा शरद पवारांना आणि शरद पवार गटाला मात्र हा अपेक्षित निकाल होता, अशा पद्धतीचं चर्चा ही राजकीय वर्तुळात आहे। कारण शिवसेनेच्या संदर्भातला जो निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे तोच निकाल आमच्या बाबतीत सुद्धा लागेल, अशा पद्धतीची चर्चा ही शरद पवार गटाकडून केली जात आहे। मात्र त्या संदर्भात आता शरद पवार गट आपल्या नवीन पक्षाचं नाव काय देणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जी काही माहिती आपल्याला मिळते ती अर्थातच अतिशय साधं सिंपल नाव आम्ही देणार, अशा पद्धतीचं शरद पवार गटाच्या नेत्यांकडून सांगितलं जातंय। आणि या संदर्भात काल शरद पवारांनी काही प्रमुख नेत्यांशी चर्चा सुद्धा केलेली आहे, ज्यामध्ये जयंत पाटील, रोहित पवार, सुप्रिया सुळे या सर्व काही प्रमुख नेत्यांशी काल चर्चा झालेली आहे। आणि आज 4 वाजेपर्यंत शरद पवार गटाला आपल्या नवीन पक्षाचं नाव त्यासोबत पक्षाचं चिन्ह हे निवडणूक आयोगाकडे सादर करायचं आहे। त्यामुळे नाव हे आधीच निश्चित झालेलं आहे, ते नाव मात्र आज निवडणूक आयोगाकडे देण्यात येईल। मात्र पक्षाचं चिन्ह हे देण्यास घाई केली जाणार नाहीये, कारण पक्षाचं चिन्ह राज्यसभा निवडणुकीला आता लागणार नाहीये। त्यामुळे पक्षाचं चिन्ह नेमकं काय असणार आहे त्या संदर्भात अजूनपर्यंत शरद पवार गटाकडून निश्चित झालं नसल्याचं सुद्धा माहिती आता आपल्याला मिळते। मात्र पक्षाचं चिन्ह सुद्धा जनसामान्यांना पटणार अशा पद्धतीचं चिन्ह असेल असंही शरद पवार गटाकडून सांगितलं जात आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती शरद पवार सुद्धा आता ऍक्शन मोडवरती आलेला आहे। ते आज मुंबईत परतण्याची शक्यता आहे, कारण या पद्धतीने कालचा निकाल आला त्यानंतर आज काही प्रमुख नेत्यांशी ते मुंबईत येऊन चर्चा करणार आहे, काही प्रमुख नेत्यांसोबत बैठक सुद्धा करणार असल्याची माहिती मिळते। आणि या पुढच्या काळामध्ये शरद पवार गटाची नेमकी रणनीती काय असणार आहे ते स्वतः सुद्धा कदाचित महाराष्ट्र दौरा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। योगेश, आज दिवसभरात आपल्याकडून तुर्तास धन्यवाद।